गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पांचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. भारतात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यंदा 27 ऑगस्टला गणेश चतुर्थीपासून गणेशोत्सवाला सुरुवात ही झालेली आहे. ती 6 सप्टेंबर म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश उत्सवाची सांगता ही होणार आहे. हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशीला अनंत चतुर्दशी साजरी केली जाते. अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं विसर्जन हे केले जाते. हिंदू धर्मात या दिवसाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णूच्या अनंत रूपाची पूजा करतात. अनंत म्हणजे ज्याचा कधीही अंत होत नाही. असे म्हणतात की भगवान विष्णू हे सृष्टीचे निर्माता, पालनकर्ता तसेच या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवतात. अनंत रूपात ते पूर्ण ब्रह्मांड चालवतात. म्हणून या दिवशी लोक विष्णूची पूजा करतात आणि त्यांच्याकडून सुख, शांती आणि समृद्धी मागतात. या दिवशी भक्त उपवास करतात आणि अनंत सूत्र धारण करतात. अनंत सूत्र म्हणजे एक दोरा असतो, त्याला 14 गाठी मारलेल्या असतात. पुरुष तो दोरा उजव्या हातात बांधतात आणि स्त्रिया डाव्या हातात बांधतात. असं केल्याने भगवान विष्णूंची कृपा आपल्यावर राहते आणि आपल्या आयुष्यात येणाऱ्या सगळ्या अडचणी दूर होतात. अनंत सूत्र बांधल्याने व्यक्तीच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारची समस्या किंवा संकट येत नाही. ज्या लोकांच्या घरी 10 दिवसाचे गणपती असतात ते या दिवशी बाप्पाला विसर्जन करतात. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात सगळीकडे बाप्पांना निरोप हा दिला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी अनेक शुभ संयोग निर्माण होत आहेत, ज्यात सुकर्मा आणि रवी योग यांचा समावेश आहे. यासोबतच धनिष्ठा आणि शतभिषा नक्षत्र देखील तयार होत आहे. या योगांमध्ये श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने आपल्याला अनंत पुण्य हे प्राप्त होत असतं. अनंत चतुर्दशीला पूजेचा शुभ काळ दिवसभर असतो. स्नान ध्यान केल्यानंतर भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करायची असते. पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 6:02 पासून 1:41 असणार आहे. या व्रताच्या प्रभावाने पांडवांनी आपलं हरवलेलं राज्य परत मिळवलं होतं. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरी करा 11 तांदळाच्या दाण्याचा अत्यंत प्रभावी उपाय. हा उपाय केल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होणारच आहे, पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण होणार आहेत. हा उपाय जो आहे तो ज्या मुलामुलींच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात किंवा जुळलेला विवाह तुटून जातो, योग जुळून येत नाही, त्यांनी सुद्धा आवर्जून करायचं. तर हा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. प्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. आता जर तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांचं आगमन झालं असेल तर हा उपाय तुम्ही तिथे बसून करू शकतात किंवा अगदी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये बसून सुद्धा करू शकतात. आता तुम्हाला काय करायचं, तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मूर्तीला तुम्हाला तामणामध्ये घ्यायचं आहे आणि त्यांच्यावर तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करून घ्यायचा. 11 पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांवर अर्पण करायचं. प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे. त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला आपल्याला स्वच्छ पुसून स्थानावर ठेवून द्यायचं आहे. आता ज्या पाण्याने आपण गणपती बाप्पांना अभिषेक केला आहे ते तीर्थ आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं. असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते. आता गणपती बाप्पांच्या मूर्तीला आपल्याला हळद कुंकू अक्षदा धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची. त्यांना जास्वंदीचं फूल अर्पण करायचं. 21 दुर्वांची जुडी अर्पण करायची. जुडी अर्पण करताना आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही व्यक्त करायची आहे. गणपती बाप्पांना गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे. तुम्ही मोदकाचा नैवेद्य किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्यसुद्धा दाखवू शकतात. गणपती बाप्पांची आरतीही करून घ्यायची आहे. त्याचबरोबर आपल्याला ओम गण गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. गणपती अथवा शीर्षमचं पठण करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला आपल्या मुलांकडनं सुद्धा काही सेवा ह्या करून घ्यायच्यात. मुलांच्या हाताने आपल्याला आवर्जून गणपती बाप्पांना जास्वंदीचे फूल दुर्वा अर्पण करायला लावायच्यात. मुलांकडनं सुद्धा आपल्याला ओम गण गणपती
करते नमः या मंत्राचा जप करायचं। जर मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडनं सुद्धा आवर्जून आपल्याला गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे। आता लहान असतील मुलं तर तुम्ही म्हणा, त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे। अशा रीतीने आपल्याला पूजा ही करून घ्यायची आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 उपाय सांगणार आहे। सगळ्यात पहिला उपाय जो आहे तो आपण अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात। ज्या मुलींचा विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात, म्हणजे काय, कुंडलीमध्ये मंगळ दोष असेल तर त्यामुळे विवाहामध्ये विलंब होणे, त्याचबरोबर जुळलेला विवाह बऱ्याचदा तुटून जातो, विवाहाचे योगच जुळून येत नसतील, अशा मुलींच्या करता हा उपाय मुलींनी स्वतः केला तरीही चालणार आहे, किंवा त्यांच्या आई वडिलांनी आपल्या मुलींकरता हा उपाय केला तरीही चालणार आहे। हा उपाय करण्याकरता आपल्याला 11 अखंड तांदळाचे दाणे हे घ्यायचे। ते एक प्लेट घ्या, त्यामध्ये हे 11 अखंड तांदळाचे दाणे आपल्याला ठेवायचे। त्यामध्ये थोडीशी हळद आणि कुंकू टाकून त्यांना आपल्याला लाल पिवळं करून घ्यायचं। अर्थात काय तर आपल्याला अक्षदा ह्या तयार करून घ्यायच्या आहेत आणि अशा ह्या 11 अक्षदा ज्या आहेत त्या आपल्याला घेऊन जायच्या। 11 गणपती बाप्पांच्या पंडालामध्ये, म्हणजे जिथे पण गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे अशा लोकांच्या घरी जाऊन तुम्ही हा उपाय करू शकता, किंवा जिथे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जात असेल तिथे जाऊन सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता। हा उपाय करण्याकरता आपल्याला काय करायचं आहे, तिथे पंडालामध्ये किंवा मंदिरामध्ये गेल्यावर, किंवा हा उपाय अगदी तुम्ही 11 गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा करू शकता। तिथे गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे। हळद कुंकू अक्षदा धूप दीप अगरबत्ती गणपती बाप्पांना दाखवून घ्यायचे, गोडाचा नैवेद्य अर्पण करून घ्यायचं आणि त्यानंतर एक अक्षदा आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आणि आपल्याला ती अक्षदा जी आहे ती गणपती बाप्पांच्या डोक्यावर टाकायची आणि असं बोलायचं, ज्याप्रमाणे तुझ्या डोक्यावर मी अक्षदा टाकत आहे त्याचप्रमाणे माझ्या डोक्यावर सुद्धा अक्षदा ह्या पडू दे, माझा विवाह जुळण्याचा योग हा फारच लवकर जुळून येऊ दे, अशा रीतीने आपल्याला बोलायचं आहे आणि हा उपाय जो आहे तो करायचा। अशा रीतीने आपल्याला 11 गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करू शकतात, की 11 गणपती बाप्पांच्या सार्वजनिक गणेशोत्सवच्या स्थानात जाऊन करू शकतात, की 11 लोकांच्या घरी जाऊन सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो त्यांच्या गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर करू शकतात। अतिशय प्रभावी असा हा उपाय, कारण असं म्हटलं जातं अनंत चतुर्दशीच्या काळामध्ये गणपती बाप्पा साक्षात ह्या भूतलावर अवतरलेले असतात आणि आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना ते पूर्ण करत असतात। हा उपाय केल्यामुळे आपला विवाहामध्ये येणारे जे अडथळे ते दूर होतात आणि विवाह जुळून येण्याचे योग हे फारच लवकर जुळून येतात। त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील, कलह होत असतील, आजार पण येत असेल, नवरा बायकोचं पटत नसेल, कलह होत असतील किंवा आलेला पैसा टिकून राहत नसेल तर हा एक प्रभावी उपायसुद्धा तुम्ही अनंत चतुर्दशीपर्यंत करू शकतात। हा उपाय करण्याकरता आपल्याला एक नारळ लागणार आहे। हा नारळ नवीनच असावा, अगोदर पूजेमध्ये वापरलेला नारळ आपल्याला घेता येणार नाही, तसेच या नारळामध्ये पाणी असणंसुद्धा गरजेचं आहे। आता त्या नारळावर आपल्याला 21 दुर्वांची जुडी ठेवायची, एक जास्वंदीचं फूल ठेवायचं, आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दक्षिणा ठेवायच्या। तुम्ही 11 रुपये 21 रुपये 51 रुपये कितीही ठेवू शकता। त्याचबरोबर आपल्याला एक लाल कलाव्याचा धागा सुद्धा ठेवायचा आहे। तर या सर्व वस्तू घेऊन जायचं आहे आपल्याला। जर आपल्या घरी गणपती बाप्पांचं आगमन झालं असेल तर तिथे सुद्धा हा उपाय करू शकतात, किंवा तुम्ही सार्वजनिक गणेशोत्सव जिथे पण साजरा केला जात असेल तिथे हा उपाय करू शकतात, किंवा अगदी तुम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकतात। तिथे गेल्यावर आपल्याला सर्वप्रथम दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची, गोडाचा नैवेद्य हा अर्पण करून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला जो नारळ आपण घेऊन गेलेल त्याची शेंडी ही गणपती बाप्पांच्या दिशेने ठेवायची। त्यावर आपल्याला 21 दुर्वांची जुडी ठेवायची, लाल जास्वंदीचं फूल ठेवायचं, आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दक्षिणा ह्या ठेवून घ्यायचे। त्याचबरोबर त्यावर आपल्याला लाल कलाव्याचा धागा हा ठेवून घ्यायचा आणि असा हा इच्छापूर्ती नारळ जो आहे तो आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचं आहे। तुमची जी पण इच्छा असेल, जी काही केलेले पूर्ण होत नसेल ती आपल्याला मनोभावे बोलायची आणि हा इच्छापूर्ती नारळ आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचं आहे। कारण असं म्हटलं जाते गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत गणपती बाप्पा साक्षात ह्या भूतलावर असतात आणि जो पण भक्त खऱ्या मनाने खऱ्या श्रद्धेने गणपती बाप्पांची पूजा करतो, सेवा करतो, आराधना करतो, त्यांचं सर्व इच्छा गणपती बाप्पा हे पूर्ण करत असतात। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाची इच्छा मनोकामना पूर्ण होईच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, गणपती बाप्पा मोरया।